हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत. आज आपण या ठिकाणी नवीन पद्धतीने गोड पुरी बनवणार आहे. तर थोडी याची पद्धत जी आहे वेगळी आहे. अगदी पाहुणे आले ना गोड काही नसलं आपल्याकडे तर ही एकदम स्वयंपाक करता करता आपल्याला अगदी कमी मिनटामध्ये बनवता येते. चला मग बघूया साहित्य. तर यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा. आपल्या अंदाजा पाहुण्यानुसार किती पाहुणे आले त्यानुसार आपण बनवायचं. ठीक आहे. तर मी इथे छोट्या वाटीने घेतलेलं आहे. पुन्हा सांगते आहे, 1 वाटी आपलं कणिक, 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि फ्लेवरसाठी इथे तीळ आणि सोप घेतलेले आहे आणि विलायची पावडर आणि थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे. आणि मिश्रण भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधामध्ये मी साखर विरघळून घेतलेली आहे. आपलं नॉर्मल दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची पूर्णपणे आणि त्यानंतर आपण हे बॅटर भिजवणार आहे दुधामध्ये. चला मग आता आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हे सर्व इथे टाकून घेत आहे. कणिक आणि रवा आणि इथे मैदा. तुम्हाला जेवढे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. फ्लेवरसाठी तीळ आणि सोप आणि विलायची पावडर इथे आपण घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला लागणार आहे चिमूटभर अगदी मीठ. टेस्ट छान येते आणि यामध्ये तुम्हाला जर फ्लेवरसाठी काही टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. आणि आपण इथे छान कलर येण्यासाठी हळद वापरत आहे यामध्ये. तर त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच. इथे आता छान आपण मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ही गोड पुरी अगदी सोप्या पद्धतीने बनते आणि याची थोडी पद्धत वेगळी आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की अगदी 5 मिनटात बनणारी ही गोड पुरी आपली आणि महिनाभर खाऊ शकतो आपण आणि कुठे नेऊ पण शकतो. आपण प्रवासाला निघालो आहे तर अगदी सहजपणे नेऊ शकतो. तर इथे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे ते बॅटर आणि त्यामध्ये आता आपण हे संपूर्ण दूध टाकून घेणार आहे. इथे आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला असं दूध पूर्णच लागणार आहे. तर इथे आपण छान, तुम्ही इथे कलरचा पण उपयोग करू शकता. इथे छान असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. दूध आपल्याला संपूर्णच लागणार आहे आणि वाटत असेल पातळ झाला तर हे असं पातळ भिजवायचं आहे आपल्याला. ही थोडी वेगळ्या पद्धतीची गोड पुरी आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा. आणि आपण व्हिडिओच्या शेवटी एक काहीतरी टिप्स देत असतो. आपल्याला आणखी पाणी लागेल त्यामध्ये आता आपण आणखी पाणी टाकून घेणार आहे अगदी एवढं. हे बघा, तुम्हाला जर संपूर्ण बॅटर दुधानेच भिजवायचं असेल तर तसे तुम्ही भिजवू शकता. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये छान छान काहीतरी लिहित जा की छान झालं. आणि मला छान वाटते तुम्ही कमेंट्समध्ये लिहिता. माझ्यासाठी खूप छान छान कमेंट्स असतात मला आणि मला खूप छान वाटते. सगळ्या ताईंचं मी कौतुकच करते की त्या माझं खूप कौतुक करतात आणि कमेंट्समध्ये छान लिहितात माझं. आणि मी पास्त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. एका ताईने मला खूप सुंदर कमेंट्स केली. अगदी 2-3 मिनटात व्हिडिओ टाकल्याबरोबर त्यांनी कमेंट्स केली मला. तर मला खूप छान वाटते आणि तुमच्या कमेंट्समुळंच मी हे सर्व काही बनवू शकते आणि तुम्हाला मी हे नवीन नवीन रेसिपी दाखवू शकते. हे बघा, इतकं आपल्याला बॅटर हे पातळ भिजवायचं आहे. म्हणूनच तुम्हाला म्हणत आहे मी की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ही गोड पुरी जी आहे आपण नेहमीप्रमाणे खातो त्यापेक्षा थोडी वेगळी असणार आहे आणि अगदी झटपट होणारी पुरी आहे. आपल्याकडे पाहुणे आले, गोड काहीच नाही आपल्याकडे, घरी कोणी नाही, तर अगदी स्वयंपाक बनवताना हे आपण पदार्थ बनवू शकतो. इथे छान साखर आणि दूध टाकलेलं आपण छान बॅटर असं बनवून घेतलेलं आहे. हळद टाकली म्हणून याला छान सुंदर कलर आलेला आहे. कुठेही आपण बाहेरच्या कलरचा उपयोग केला नाही. छान आपल्या किचनमध्येच राहतो सगळं काही. हेच आपण घेतलेलं आहे.
अगदी सुंदर असं बॅटर आपण भिजवून घेतलेलं आहे. आपण व्हिडिओच्या शेवटी एक याच पुरीसाठी टिप्स सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत माझा नक्की बघा आणि कमेंट्स करा. आणि मला तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे. या पद्धतीने आपण इतपत आपलं बॅटर आता भिजवायला पाहिजे. आता याला छान आपण 5 मिनटं रेस्ट देऊया, नंतर दाखवतेच आहे. चला मग आता आपलं हे 5 मिनटं झालेलं आहे. याला ठेवून भिजत ठेवून अशा पद्धतीने आपण हे एवढं आता आपल्याला पातळ बॅटर लागणार आहे गोड पुरीला आपल्या. आणि इथे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल तापायला ठेवलेलं आहे. तर चला मग आता आपण आपल्या गोड पुऱ्या तळून घेऊया थोड्या वेगळ्या पद्धतीने. किती सुंदर आपली पुरी अगदी फुलून येत आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर फुलून आलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या तळल्या जात आहे. आणि तळलं की त्या अगदी छान वरच येत आहे. अशा आपल्या पुऱ्या छान तळून घेत आहे आपण सुंदर पद्धतीने. काही चिपकलं असेल त्याला वरच्यावर काढून घ्यायचं तेलामध्ये. काही राहते बॅटर पडलेलं ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा आपण तळून घेत आहे एक पुरी. बघा सुंदर अशा पद्धतीने आपल्या छान गोड पुऱ्या आपण तळून घेत आहे. बघू शकता तुम्ही, टम्म फुगत आहे छान. हे बघा खूप सुंदर आपल्या ह्या पुऱ्या तळल्या जात आहे. खूप सॉफ्ट आणि क्रंची दोन्ही याला टेक्स्चर येत आहे. असे छान सर्व पुऱ्या आपण आता इथे तळून घेऊया. चला मग आता आपण सर्व पुऱ्या आपल्या तळून घेऊया. वेलकम टू बॅक माय व्हिडिओ कुक विथ मी चॅनलमध्ये. तर अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहे. गोड पुऱ्या आहे ह्या, खूप सुंदर बनतात आणि कुठेही तेलकट ही पुरी झालेली नाही. ही मोठी बनवलेली आहे मी थोडी. ही कुठेही तेल लागत नाही हाताला. हे बघा हाताला अजिबात तेल नाही, कुठेच तेल लागत नाही. टिश्यू पेपरवरती नाही ठेवल्या तरी चालतं. हे बघा इतक्या सुंदर पुऱ्या झालेल्या आहे आपल्या. तर ही एकदम 5 मिनटात बनणारी गोड डिश आहे पुऱ्यांची. तर तुम्ही पण बनवू शकता लवकरात लवकर. आणि हे बघा खूप छान महिनाभर ह्या पुऱ्या राहतात. आणि मुलांना टिफिनवर द्यायला, ज्याला दररोज गोड खायला आवडते, तर ह्या अगदी जास्त गोड नाही आहे, अगदी नॉर्मल गोड आहे, कोणी पण खाऊ शकते. हे बघा किती सुंदर याचा कलर. आणि आपण विशेष म्हणजे टिप्स म्हणजे यामध्ये आपण कुठलाही कलर टाकला नाही, यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. तर हळदीमुळं पुऱ्यांचा रंग खूप सुंदर आलेला आहे. हे बघा
आणि या पुऱ्या तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊ शकता, आरामशीर खाऊ शकता, सगळेच जण खाऊ शकता. घरामधले छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या पुऱ्या खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि जास्त गोड पण आहे नाही ह्या पुऱ्या. जर टिप्स, माझ्या व्हिडिओमधली टिप्स म्हणजे हीच की या पुऱ्यामध्ये आपण दूध वापरलेलं आहे, दूध आणि साखर मिक्स करून. जर तुम्हाला याच्यामध्ये जर दही टाकायचं असेल दुधाऐवजी ऑप्शनल, तर तुम्ही दह्याने पण भिजू शकता ह्या पुऱ्या, त्या पण खूप सुंदर लागतात खायला. जर ज्याला आंबट थोडं आवडत असेल तर तुम्ही दह्याने भिजू शकता त्या पुऱ्या, त्या पण पुऱ्या खूप सुंदर लागतात. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या अगदी कमी वेळामध्ये एकदम स्वीट डिश पाहुण्यांसाठी अगदी रेडी आहे. बघा खूप सुंदर आपल्या पुऱ्या झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही, कुठेही तुटफूट झाली नाही याची, छान झालेलं आहे. मी आता एवढ्या सुंदर बनवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा आता टिफिनमध्ये बाहेरच ठेवू शकतो आपण, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही याला. आणि छान 1 महिनासुद्धा राहू शकते ह्या पुऱ्या. हे बघा खूप छान झालेलं आहे, मुलांना पण अगदी आपण आरामशीर देऊ शकतो. आणि क्रंची पण झालं आहे, सॉफ्ट पण झालं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि खूप छान झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे. सोप आणि आपण ते विलायची पावडर वगैरे टाकलेली आहे, त्यामुळं अगदी खूप छान झालेलं आहे. नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ह्या पुऱ्या आवडल्या की नाही. आणि अशाच नवीन नवीन पदार्थ आपण घेऊन येत जाऊ सोप्या पद्धतीने, अगदी लवकरात लवकर आपल्या घरी किचनमध्ये जे आहे त्याच पदार्थामध्ये आपण एकदम छान डिश बनवत जाऊ. आणि व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे लिपसिंगचे, ते पण बघा. इंस्टावर आहे, फेसबुकवर आहे, ते पण बघा. आणि अशा पद्धतीने आपण डिश नवीन नवीन घेऊन येत जाऊ. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, एन्जॉय. हे बघा.